महत्त्वाची बातमी अर्थातच जैन समुदायासंदर्भातली आहे। आझाद मैदानात जैन समुदायाचं आज उपोषण आहे। कुलाब्यापासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला जातोय। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली हे उपोषण सुरू होणार आहे। सुरुवातीला पायी मोर्चा निघालेला आहे आणि त्यानंतर या उपोषणाला सुरुवात होईल। आपल्या प्रतिनिधी बागेशी प्रधान आचार्य सातत्याने या सगळ्यावर नजर ठेवून आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते मोर्चात आपला प्रतिनिधी बागेशी प्रधान आचार्य यांच्याकडे। बागेशी, जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली हे उपोषण सुरू होत आहे। या मोर्चाला सुरुवात, थेट त्यांच्याशी संवाद साधा। नक्कीच आपण बघतोय की जैन मुनी आता आपल्या बरोबर आहेत। ते सध्या त्यांच्या कुलाब्याच्या जैन मंदिरातून निघालेले आहेत आणि थेट आझाद मैदानापर्यंत ते पोहोचतात। आपण बघितलं तर त्यांच्या बरोबर आता सध्या लोक कमी आहेत। मात्र आता आपण त्यांना विचारूया, दादा तुमच्या बरोबर लोक कमी असल्याचं बोललं जात आहे, नेमकं काय रिझन आहे, काय सांगितलं गेलंय? तुम्ही त्यांना डायरेक्ट आझाद मैदानला बोलवलेलं आहे? बघा, टॉपिक आहे आणि पोलीस लोकांना काही परीक्षा आम्ही माझे जैन समाज लोकांनी सांगितलेलं आहे, सर्व तुम्ही आझाद मैदान एकत्रित व्हा बस। आणि पण आता जर बघितलं तर 9 ते 7 ते 9 या वेळेमध्ये ऑलरेडी खायला परमिशन दिलेली आहे। 3 ते 4 जागा दिलेल्या आहेत, तरी देखील तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम आहात। नेमकं काय कारण आहे त्याचं? मी पुन्हा तुमच्या चॅनलला सांगितलं, जे काही सांगेन मी आझाद मैदानला सांगत चला। दुसरे सनातन गुरुजी बी आले आहेत, आमचे कार्यकर्ता, त्यांच्याशी तुम्ही बोला। नक्कीच आपण त्यांना विचारूया, दादा तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील मुनींबरोबर सहभागी झालेला आहात, पूर्ण चालत चाललेला आहात, काय नेमकं हे आहे तुमच्या त्या मागचं? आमची एकच फक्त गोष्टी आहे की आम्ही शांती करून सरकारला एकच निवेदन देतो, शांतीपूर्ण आमच्या कबूतरसाठी कुठे पण जागा देऊन आणि कबूतराच्या अंतसाठी ते आम्हाला हे करायचं पाहिजे, बाकी काय नको पाहिजे आम्हाला। म्हणजे आमची श्रेष्ठ आहे, काय प्रॉब्लेम नाही, परंतु आम्हाला कबूतरसाठी ते जगा देऊन त्याला अन्न वन जे बी आहे ते आम्ही देणार। ओके, आमचे शांती मोर्चा आहे, आक्रमण मोर्चा नाही आहे। तर आपण बघतोय की त्यांचा शांती मोर्चा आहे असं ते म्हणतात। लागवी सध्या त्यांच्या बरोबर आपल्याला एक 6 ते 7 लोक दिसतात चालताना। मात्र ही लोक जी आहेत ती आझाद मैदानला अधिक जॉईन होतील असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आत्ता पोलिसांनी जास्त लोकांना घेऊन चालू नका अशी त्यांना सांगितलेली सूचना दिलेली होती आणि त्यानुसार काही लोक घेऊन ते चाललेले आहेत आणि आझाद मैदानला आमच्या अधिक लोक जॉईन होतील असं त्यांचं म्हणणं आहे। आता नेमका आझाद मैदानला किती लोक त्यांच्याबरोबर जॉईन होत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एक नक्की की जैन लोकांमध्ये देखील 2 अगदी बागेशी मला हाच मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे। मोजून 10 लोक निलेश चंद्र मुनी जे आहेत, जैन मुनी निलेश चंद्र यांच्या समवेत या ठिकाणी दिसत आहेत। एकीकडे 7 ते 9 कबुतरांना एका विशिष्ट ठिकाणी खाणं घालण्यासाठीची वेळ देण्यात आलेली आहे। असं असताना उपोषणाचा घाट का हा मुद्दा तर उपस्थित होतोय, पण कुठंतरी या निमित्तानं, या उपोषणाच्या निमित्तानं, कबूतरखाना निमित्तानं कुठंतरी जैन मुनींमध्ये 2 गट होताना दिसतात का, 2 विचार प्रवाह निर्माण होताना दिसतात का? त्यामुळेच हा सगळा परिणाम, हा सगळा फरक। नक्कीच लागवी 2 गट म्हणजे ह्याचा विषय असा झालेला आहे की महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना काही जैन संघटना जाऊन भेटून आल्या होत्या। त्यावेळेला जैन संघटनांना गगराणी यांनी असं सांगितलं होतं की सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला कबुतरांना खायला घालायला परवानगी देत आहोत आणि त्यासाठी काही जागा ज्या आहेत त्या निश्चित केलेल्या आहेत। पण ह्यांचं जे म्हणणं आहे जैन मुनींचं, निलेश चंद्र मुनींचं, की कबूतरखाना जो दादरचा आहे तो पूर्वांपार आहे आणि जे 52 कबूतरखाने मुंबईतले बंद केले ते सगळे पूर्वांपार आहेत, त्यामुळे ते बंद झाले नाही पाहिजे, ते सुरू करा अशा पद्धतीचं यांची मागणी आहे। मात्र अशी मागणी ह्यांची जरी असली तरी हा सगळा विषय जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि हा विषय जो प्रलंबित आहे
तो सुनावणीशिवाय आता पुढे सरकू शकत नाही। खरं तर महापालिकेला हरकती सूचना नोंदवण्यासाठी देखील कोर्टाने सांगितलेलं होतं, त्यानुसार महापालिकेने हरकती सूचना देखील नोंदवल्या होत्या आणि त्यानुसारच त्यांनी सकाळी 7 ते 9 या रेस्ट्रिक्टेड वेळेत म्हणजे या ठराविक वेळेमध्येच कबुतरांना खायला घाला अशी परमिशन दिलेली होती। ते देखील अशी जागा निवडून की जिथे नागरी वस्ती नाही आहे आणि नागरिकांना देखील त्या कबुतरांचा त्रास होणार नाही अशी वस्ती देऊन त्यांना खायला घाला असं सांगण्यात आलेलं होतं। त्यानुसार महापालिकेने काही जागा निश्चित केल्यात आणि मुनी मात्र यावर ठाम आहेत की कबूतरखाना जो आहे दादरचा तो सुरू झाला पाहिजे, यावर मुनी ठाम आहेत आणि म्हणून मुनी उपोषणाला बसणार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे बागेशी मागणी आहे कबुतरांना खाणं घालण्यासंदर्भातल्या परवानगी देण्याची की दादर मधला कबूतरखाना सुरूच करावा या मागणी करता हे उपोषण आहे। कारण वारंवार जेव्हा तुम्ही सातत्यानं जैन मुनींना निलेश चंद्र मुनींना जेव्हा सवाल विचारताय की काय तुमची मागणी आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कबुतरांना खाणं घालण्यापासून कोणी अडवू शकत नाही, कबुतरांना आम्हाला खाणं घालायचं आहे। पण मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतो आहे जर परवानगी दिली जाते जर रिस्ट्रिक्शन वेळेत ही परवानगी ठराविक वेळेत वेळ मर्यादा देऊन परवानगी दिली जाते तर मग अडचण काय? मग मागणी थेट अशी आहे का की आम्हाला दादरचाच कबूतरखाना सुरू करून द्या? नक्कीच लागवी त्यांची मागणी हीच आहे की दादरचा जो पूर्वंपार चालत आलेला कबूतरखाना आहे तो कोणत्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे आणि दादरचाच नव्हे तर मुंबईमध्ये जवळपास 52 कबूतरखाने आहेत, ते सगळे कबूतरखाने पूर्वीपासूनचे आहेत ते सगळे सुरू करा आणि ही जी काही रेस्ट्रिक्टेड वेळ दिलेली आहे ती न देता कधीही कबूतरांना खाणे घालू शकता अशा पद्धतीची सूचना काढा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच ते उपोषण करताना पाहायला मिळतात। आता आपण बघतोय की मुनी सरळ चालत जे आहेत ते आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहेत। आता सध्या त्यांच्याबरोबर काही लोक आहेत, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की अजून काही लोक जी आहेत ती आझाद मैदानला आमच्याबरोबर जॉईन होणार आहेत। आता साधारणतः किती माणसं आझाद मैदानावर जॉईन होतील? भाग्यश्री, काय यांच्या आकड्यांचा अंदाज आहे? काय वाटतं मुनींना किती संख्येनं लोक आझाद मैदानावर येतील विचारताना? मुनी असं म्हणतायत की जेवढे जैन लोक आहेत जे जैन धर्माला मानणारे आहेत सनातन धर्माला मानणारे आहेत ते सगळे लोक तिकडे येतील असा त्यांचा अंदाज आहे। मात्र किती लोक येतील हे बघणं देखील महत्त्वाचं आहे कारण मी लाघवी म्हटलं तसं की ऑलरेडी जैन समाजामध्ये देखील फूट पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काही जणांना जे रेस्ट्रिक्टेड वेळ दिलेली आहे ते पटलेलं आहे, आवडलेलं आहे आणि काही लोक मात्र त्यावर नाराज आहेत। त्यामुळे आता नेमके किती लोक येत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जैन मुनींचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर लोक येणार आहेत। आता जैन मुनींचं म्हणण्याप्रमाणे जर म्हटलं तर आत्ता देखील त्यांच्याबरोबर केवळ 10 ते 15 लोक चालत आहेत आणि त्याचबरोबर एक साधू देखील त्यांना जॉईन झालेले आहेत। पण ह्या सगळ्यामध्ये आणखीन जैन लोक किती येत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी हा मोर्चा आता आपण पाहतोय 10 जण समावेश असलेला हा मोर्चा नौदलाचं जे मुख्य कार्यालय कुलाबामधलं त्या नेव्हल डॉकच्या मुख्य ऑफिसपासून पुढे आता मार्गक्रमण होताना दिसतोय। साधारणतः किती वेळात आझाद मैदानावर पोहोचतील निलेशचंद्र मुनी? एक 10 ते 15 मिनिटं अजून चालायला लागतील निलेशचंद्र मुनींना कारण तसं बऱ्यापैकी फास्ट चालतं। अगदी भाग्यश्री, आपण 10 ते 15 मिनिटांनंतर थेट पुन्हा एकदा निलेशचंद्र मुनी आणि तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत साधारणतः पुढच्या अर्धा पाऊण तासात। ते म्हणतात की आपण आता मोर्चा दरम्यान काही बोलणार नाही, आझाद मैदानावर जाऊन बोलू। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जैन मुनी या सगळ्या मुद्द्यावर कबूतरखाना संदर्भातल्या मुद्द्यावर 2 मतप्रवाह निर्माण झाले आहेत का याचं उत्तर आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूया।
या मुद्द्यावर जर वेळोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे, परवानगी देण्यात आली आहे, तर मग आग्रह केवळ दादरच्याच कबूतरखान्यासंदर्भात का, याचं देखील आपण त्यांच्याकडून उत्तर घेणार आहोत. मोर्चा केवळ 10 जणांचाच का होता, याही प्रश्नाचं आपण उत्तर घेऊ. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या या सगळ्या संदर्भातल्या अपडेटबद्दल. आपण पाहतोय की जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली निघालेला हा मोर्चा, या मोर्चाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही आहे. केवळ 10 जण या मोर्चात सहभागी आहेत, पण हा मोर्चा आझाद मैदानावर धडकल्यानंतर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जैन बांधव एकत्र येतील असा दावा या ठिकाणी करण्यात येतोय निलेश चंद्र मुनी यांच्याकडून. या सगळ्यावर लोकशाही मराठीची देखील नजर कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.